फकीरा कादंबरी भाग 9वा। माळवाडीचा मटकरी पलंगावर पडून घोरत होता. मध्येच त्याच्या तोंडाची मचमच होत होती. आपल्या भोवती एक महासंकट विळखा घालीत आहे याची त्याला मुळीच जाणीव नव्हती. बाहेर सावळा आडाणा मारायचं काम वेगात करीत होता. त्यात त्याला ते कार्य कसलाही आवाज न होऊ देता पार पाडायचं होतं. आडणा मारून आत शिरण्यापूर्वी दंगल होणं हे हुकुमी पराजय होण्यासारखं असतं याची त्याला कल्पना होती. म्हणून तो आपलं कार्य जलद पण काळजीपूर्वक करीत होता. आणि फकीरा हातात तलवार घेऊन नाचत होता. त्याचं मन वाड्यात शिरण्यासाठी उत्सुक झालं होतं. सर्व कार्य पार पाडून सूर्योदयाच्या आत आपण आपल्या घरी गेलं पाहिजे आणि त्या बेतानं हा कार्यभाग उरकावा असं त्याला वाटत होतं. म्हणून तो एकसारखा म्हणत होता, सावळू नाना आटप लवकर, नाहीतर घात होईल. सावळा दरवाजा मारून फकीराला म्हणाला, हं तयार असा. तयार आहे, दरवाजा द्या लोटून, फकीरा गंभीर आवाजात म्हणाला. आणि सावळानं तो प्रचंड दरवाजा लोटला. त्याच्या आवाजानं रात्रीच्या त्या शांत वातावरणात सारा वाडाच हादरला. पेटत्या मशाली आणि नंग्या तलवारींनी मटकऱ्यांचं अंगण गच्च भरलं. सोप्यातील सर्व गुरं धडपडून उठली. कुत्र्यांनी वाडा डोकीवर घेतला. मटकरी दचकून जागा झाला आणि त्यांना लाथा मारून चाकरांना जागा केलं आणि मोठ्यानं बोंब ठोकली. धावा धावा, फकीरा पुढं होऊन त्वेषानं ओरडला. बोंबलू नका, नाहीतर मुंडकच मारीन. नरड्यातनं कसलाच आवाज काढायचा नाही, नाहीतर जीवच माराल. पुन्हा सर्व काही पूर्ववत झालं. उठलेले चाकर पुन्हा आपल्या जागी निश्चित पडले. कुत्र्यांना मात्र फकीराच्या बोलण्याचा अर्थ कळाला नव्हता. ती आपली तशीच भुंकत राहिली. मटकरी पुन्हा आपल्या जागी पडून पाहू लागला. खांबाशी जखडून उभ्या केलेल्या कणगीवर कुऱ्हाडीचे दणके बसून कणगी बाहेर पडलेल्या त्या धान्याची गंगा अंगणापर्यंत धावत फकीराकडे आली आणि 50 सशक्त माणसं धान्याची पोती भरून वाड्याबाहेर जाऊ लागली. मटकऱ्याच्या पहिल्या बोंबेनं जागा झालेला गाव साधू घमांडी यांनी पुन्हा निजवला होता. 50 माणसं जागोजाग गोपनी जोडून दगड सोडीत होते. पुढे येणाऱ्याला थोपीत होती. तायनू महारानं एकट्यानंच एक पांद रोखली होती. त्याचा तो प्रचंड देह गावकऱ्यांना भूतासारखा भासत होता. त्याच्या ओरडण्यानं तो खोरा दरदरच होता. कणगीतील धान्य पोत्यात भरून माणसं अंधारात पळत होती. परंतु पुढील मुख्य पांदच गावकऱ्यांनी रोखल्यामुळं एकही पोतं अजून हद्दीबाहेर जाऊ शकलं नव्हतं. हे जेव्हा फकीराला उमजलं तेव्हा तो पुढं आला. त्यानं खुणा करून आपली माणसं बाजूला काढली आणि मटकऱ्याची दावण कापून सर्व गुरं त्या पांदीत लोटली व एकदम गुरांच्या पिछाडीवर गोफणी सुरू केल्या. त्या चिंचोळ्या पांदीत गुरांनी भयंकर धडधडाट केला. त्या जबर रेट्यानं गावचे गडी मागं सरू लागले आणि सारखा गोफणीचा मारा करीत फकीरानं वाट काढली. पूर्वेला तांबडं फुटत होतं. दुष्काळानं पोळलेला मुलूक भकास भासत होता. झाडं कशी तरी उभी होती. वारा मात्र जोरात पळत होता. पेटलेल्या करवंदी झिपऱ्या सोडून बसलेल्या भिकाऱ्याप्रमाणे दिसत होत्या. मात्र पूर्वेला जुनाच तजेला आला होता. रंगीत ढगांनी मंद वाटचाल आरंभली होती. सर्व काही शांत भासत होतं. भूमी दग्ध होती तर प्रकाश चैतन्यमय दिसत होता. निवडुंगात डंग करकरत होते. पक्षी किलबिलत होते. गावात देवापुढं कर्णा वाजत होता. त्याचा दीर्घ नाद दूर दूर जाऊन भिडत होता. निवडुंगात त्या लिंबाखाली मोत्यासारखी धान्याची रास लागली होती. चिल्ली पिल्ली बुट्ट्या पाट्या घेऊन ओळीनं बसली होती. जाणती पोरं चेकाळली होती. कैक दिवसात आज प्रथमच ती दाण्याला स्पर्श करणार होती. नुसती धान्याच्या दरवळानं कैकांची भूक मेली होती. जणू अमृतच तिथं अवतीर्ण झालं होतं.
मुरा, सहदेव, तायनू महार हे कर्ते पुरुष धान्य वाटीत होते. बुट्ट्या पळत होत्या. मांगा महारांच्या घरात एक वेगळाच आनंद पैदा झाला होता. कित्येक दिवस निपचित पडलेली जाती जीव आल्याप्रमाणे घरघरत होती. थंड चुलींना उबारा आला होता. कितीतरी दिवसांनी आज प्रथमच तवे जाळ खाऊन तापत होते. धान्य वाटून एक लहानसा ढीग उरला. तो मापानं वाटता येणार नाही म्हणून मुरानं फकीराला विचारलं, दाजी, हे दान कसं वाटावं? एक दाना गैर वाटू नका, फकीरा म्हणाला. डाव घ्या आणि डावीनं सारखं वाटा. एक दाना एक माणसाला एक दिवस जगविल, हे विसरू नका. सर्व धान्य डावीनं वाटून झालं आणि सूर्य निवडुंगावर आला. तो दिवस महार मांगांना सोन्याचा दिवस भासला. कोवळ्या उन्हात दारात बसून त्यांची पोरं ऊन भाकरी शांतपणे खात होती. सर्व काही स्थिर झाल्यानंतर फकीरानं कंबर सोडली आणि तलवार देव्हाऱ्यात उभी केली. दुसऱ्या दिवशी स्वतः प्रांत साहेब आपलं लष्कर घेऊन गावात शिरला. बाबर खानाच्या पोलिसांनी पहिल्या झपाट्यात फकीराला वेढा देऊन अटक केली आणि एकूण एक महार मांग कैद करूनच त्यानं चावडी गाठली. चावडीत तरुण व गाजलेल्यांना प्रथम बेड्या ठोकल्या, काहींची दावण लावली. मग माळवाडीच्या मटकऱ्याला लुटणाऱ्या गुन्हेगारांना शोधण्याचं कार्य सुरू झालं. आयुष्यात प्रथमच हातात बेडी ठोकलेल्या अवस्थेत फकीरा उभा होता. मुरा, बळी, बहिरू, तायनू, घमांडी, सावळा या सर्वांच्या हातात बेड्या पडल्या होत्या. झडतीत सापडलेल्या भाकरीच्या बुट्ट्या पोलिसांनी चावडीत आणून त्यांचा ढीग लावला होता. चावडी पुढील अंगण कैद्यांनी व गावकऱ्यांनी फुलून निघालं होतं. पोलिसांनी वेशी दाबून धरल्या होत्या. सर्वत्र संगिनी लखलखत होत्या. त्या गर्दीत बाबर खान आपलं प्रचंड पोट सावरीत शांतपणे वावरत होता. माळवाडीच्या मटकऱ्याच्या चेहऱ्यावर विजयी भाव ओसंडत होता. जेरबंद मांगा महाराकडे तो कुह्यात पाहत मिशीला पीळ भरीत होता. फकीराच्या अटकेची बातमी समजताच विष्णुपंत धावतच आले. त्यांना पाहून गर्दी पांगली. लोकांनी पंतांना वाट मोकळी करून दिली, परंतु पंत चावडीची पायरी चढले नाहीत. दारातच उभे राहिले. ते संतापानं थरथरत होते. सर्वत्र निशब्दता निर्माण झाली. पंत बोलले नव्हे, जवळजवळ ओरडले. त्यांचा राग शिगेला पोहोचला होता. लोक प्रांताच्या तोंडाकडे पाहू लागले. पंत म्हणाले, साहेब, काय आरंभला आहे हे? आम्ही गुन्हेगारांना अटक केली आहे. प्रांत गंभीरपणे कैद्यांची नावे नोंदीत उतरला आणि पंत एक पाय वरच्या पायरीवर ठेवीत म्हणाले, आम्ही गावचे सरकारी नौकर आहोत, हे मान्य आहे का आपणाला? हो, मान्य आहे. मग आम्हास न विचारता ही धरपकड का केली? विष्णुपंतांनी गाव कामगाराचा नियम पुढे केला. त्यांचा स्वर वाढता निघाला आणि प्रांतही चिडला. तो गुरकला. तसा आम्हाला अधिकार आहे आणि यांनी तर माळवाडीच्या त्या मटकऱ्याला धडधडीत लुटलं आहे. परंतु याला पुरावा काय? पंतांनी पुराव्याची मागणी करून त्यांच्याकडे रोखून पाहिलं. तेव्हा चटकन प्रांत म्हणाला, मटकऱ्याच्या धान्याचा माग या गावच्या सीमेपर्यंत आला असून ह्या लोकांच्या घरात पुष्कळ भाकरी सापडली आहे. असं म्हणून प्रांत साहेबानं आपलं बोट त्या सर्व लोकांच्या रोखानं फिरवलं. हे शब्द प्रांतानं सभ्यतापूर्वक आणि स्पष्टपणे उच्चारले, परंतु विष्णुपंत खवळून गरजले, मग मला का अटक करत नाहीत तुम्ही? कारण तो माग माझ्याही गावाला भिडला असून माझ्याही घरी तुम्हाला या क्षणी भाकरी सापडेल. हातापायाची आग झाल्याप्रमाणे चुलबुळत पंतांनी चोफेर दृष्टी फेकली, तेव्हा लोकांच्या नजरा फक्त त्यांच्यावरच स्थिरावल्या होत्या. मग तुम्हाला काय म्हणायचं आहे?
प्रांत कपाळावर आठ्या आणीत म्हणाला, स्पष्ट बोला ना पंत. मग ऐका तर. पंत निर्भीडपणे सर्व लोकांना उद्देशून बोलू लागल्यागत बोलले, साहेब, हा माझा गाव दुष्काळानं चिरडून काढला असून इथं माणसं माती खाऊन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच साथीच्या रोगानं आक्रमण करून इथं घराच्या घरं बसवली आहेत. इथं मांग महार कुत्र्याच्या मोतीनं मरत आहे. हे सर्व मी तुम्हाला कळवलं होतं की नाही? खरं आहे, पुढं बोला. प्रांत बाबरखानाकडे पाहत म्हणाला, मग मला उत्तर का दिलं नाही? पंतांनी कडाडून विचारलं. उत्तर दिलं नाही याचा अर्थ असा नव्हे की लोकांनी अराजकता माजवावी, कायदा हाती घ्यावा, एखाद्याला लुटावं, हे सर्व आम्हाला मान्य नाही. पंतानं नाक फेंदारलं. त्याचा चेहरा लालबुंद झाला. मग काय मान्य आहे? पंतही लालेलाल होऊन म्हणाले, लोकांनी कुत्र्याच्या मोतीनं मरावं, त्यांनी 3 वाटीची माती खावी, 10च्या ऐवजी 20 एका गोरीत गाडून घ्यावं, हे मला मान्य नाही सरकार. मग काय मान्य आहे तुम्हाला? प्रांत पाय आपटीत खेकसला. त्यानं चावडी डोकीवर घेतली. तो पंतावर बोट रोखून म्हणाला, काय तुम्हाला लुटालूट मान्य आहे? बेबंदशाही मान्य आहे? याला उत्तर होय. पंत धीर गंभीरपणे उद्गारले, ठीक, करा लुटालूट. आम्ही आरोपींना घेऊन आताच साताऱ्यात जातो. प्रांत डोळे अंकुचित करून म्हणाला. आणि मग पंतही त्याच तालात म्हणाले, ठीक, खुशाल जा, पण लवकरच परत या. का? कशाला? प्रांत गोंधळला. मला विष्णू पंतांना अटक करायला. पंतांनी निर्वाणीचं सांगून टाकलं. म्हणजे तुम्ही स्वतः लुटालूट करणार? प्रांतानं चमकून विचारलं. पंतांनी उपारण्यानं कंबर बांधली आणि प्रांतावर आपली जळजळीत नजर रोखली आणि मान उंचावून उत्तर दिलं, साहेब, जर दुष्काळाचा आणि साथीचा बंदोबस्त झाला नाही तर प्रत्येक माणसाला कुत्र्याच्या मोतीनं मरावं लागेल किंवा लुटारू होऊन काही दिवस जगावं लागेल. आणि कुत्र्याच्या मोतीनं मरणारा माणूस मी नाही साहेब. विष्णू पंताच्या त्या कडक बोलण्यानं प्रांत रडकुंडीस आला. तो नरमाईनं म्हणाला, मग आम्ही काय करावं म्हणता? तुम्ही सरकार आहात, हा दुष्काळ निवारा. पंत निर्भान होऊन म्हणाले, लोकांना मरणाच्या दाढेतून वाचवा, नाहीतर हा मराठा माणूस मरत मरत तुम्हाला मारीत मरेल, हे विसरू नका. पंत बोलत होते, लोक ऐकत होते. आपणच साहेबाशी बोलत आहोत असं प्रत्येकाला वाटत होतं. प्रांत निरुत्तर झाला आहे हे लक्षात येताच पंतांनी पुन्हा कोपरखळ्या द्यायला सुरुवात केली. साहेब, हे लोक मडी नसून जिवंत माणसं आहेत. जो बैल चुचकारून चालत नाही त्याला पुराणी टोचून पळायला लावणारे हे लोक आहेत. तलवार यांच्यावर काबू करू शकत नाही, कारण तलवारी यांनी फार चालवलेल्या आहेत. हे ऐकून प्रांत चिडण्याऐवजी एकदम हसला आणि नम्र स्वरात म्हणाला, आम्ही तुमचं वय नि दर्जा विचारात घेतला नाही, याबद्दल राग मानू नका. आम्ही हा दुष्काळ निवारण्याची शिकस्त करू आणि आम्ही सर्व आरोपींना देखील मुक्त करतो. प्रांतानं असं म्हणताच पोलीस पुढे सरसावले. सर्वांच्या हातातील बेड्या निखळल्या. त्याबरोबर क्षणात चावडी पुढील ते अंगण हास्यानं नि आनंदानं भरलं. पंत चावडीची पायरी चढून आत गेले आणि प्रांता शेजारी खुर्चीवर शांतपणे बसले. फकीराच्या बेड्या निघताच त्यानं पंतांच्या पायावर मुरकंड दिली. शंकरराव पाटलानं आपली पल्लेदार मिशी नकळत कुरवाळली. माणूस असावा तर पंतांसारखा असावा, अशा कौतुकपूर्ण नजरेनं उभा गाव पंताकडे पाहत उभा राहिला. थोड्याच वेळात प्रांताचं बिऱ्हाड साताऱ्याच्या वाट्याला लागलं आणि पंतानं मांग महाराच्या बेड्या तोडलेल्या का असं म्हणत लोक घरोघरी गेले. परंतु 8व्याच दिवशी गावात खळबळ माजली. उभा गाव चकित झाला, कारण एकदम साताऱ्याहून 2 हुकूम चावडीत येऊन धडकले होते. त्यापैकी एका हुकुमानं शंकरराव पाटलाची बडतर्फी झाली होती आणि दुसऱ्यानं शंकररावाच्या जागी रावसाहेब या नव्या पाटलाची नेमणूक केल्याचं
जाहीर केलं होतं. ही बातमी कळताच गावात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. एक करता दयाळू आणि दिलदार पाटील सरकारनं कमी केला याबद्दल गाव चरफाडला. नवा रावसाहेब पाटीलकीवर येण्यात शिगावच्या खोताचा हात नक्की असावा असं जो तो म्हणू लागला. खोतानं सरकारात रदबदली करून आपल्या जावयाला पाटीलकी दिली असावी असा सर्वांचा कयास झाला. आणि ज्या दिवसापासून रावसाहेब कामावर रुजू झाला त्या दिवसापासून चावडीला वाघाच्या गुहेचं स्वरूप प्राप्त झालं. विष्णूपंतांना ती नेमणूक मुळीच मान्य नव्हती. त्यामुळं त्यांनी नव्या पाटलाला धारेवर धरलं होतं. चावडीत आग धुमसत होती. रावसाहेबावर झडप घेण्यासाठी पंत दबा धरून जणू बसलेले होते. ते जाणून होते की शंकररावांची बडतर्फी हा एक सरकारी डाव आहे. आता लवकरच मांग महारावर नक्कीच नवं संकट येणार. आणि ते खरंही होतं. रावसाहेब कामावर रुजू होताच त्यानं डोकीचं पागोट फिरवलं, हातात फरशी कुऱ्हाड घेतली. आपल्या आळीची दांडगी पोरं बरोबर घेऊन तो गावालाच दाबू लागला. आता शंकररावाचा राज इसरा, आता रावसाहेब पाटील हाय, नेट वागा असं तो उघड उघड बोलू लागला. त्यानं फकीरासह कित्येकावर करडी कमान धरली. रावसाहेब गावचा पोलीस पाटील होऊन 1 महिना झाला होता. सूर्यवरती पळत होता. उन्हातील प्रखरता नरम होत होती. रावसाहेब चावडीत बसला होता. पलीकडे पंत शांतपणे आपलं काम करीत होते. पाटलाच्या सभोवती बसलेली त्याची मंडळी चकाट्या पिटीत होती, खिदळत होती. जाण्या जाधव पाटलाच्या समोर बसला होता. तो गांजा ओढून तर्र झाला होता. त्याच्या डोळ्याची पापणी लवत नव्हती. त्यानं पान खाल्लं होतं आणि तो बसल्या जागेवरून आपल्या 2 बोटांची कातर तोंडाला लावून पानाची पिचकारी दूर रस्त्यावर झुगारीत होता. 4 दिवसापूर्वी पहिल्यानं नांदायला आलेल्या आपल्या बायकोच्या गुणाचं स्वरूपाचं वर्णन करीत होता. जाधवाची बायको देखणी आहे असा गावात गवगवाच झाला होता. तो पाटलानंही ऐकला होता. म्हणूनच पाटील कानात जीव आणून जाण्याच्या बाता ऐकत होता. बोलता बोलता पंतांकडे चोरट्या नजरेनं पाहत दबक्या आवाजात जाण्या म्हणाला, पाटील, एवढी देखणी बायको मला मिळल असं मला वाटलं नव्हतं. पर देवानंच मला ही केळीच्या खुटावानी बायको दिली बघा. त्याचं असं झालं, रावसाहेब पाटील रंगात येऊन म्हणाला. त्यावेळी देवानं बी गांजा वाढला होता. म्हणूनच तो केळीचा खूट बाबळीच्या खोडाच्या गळ्यात बांधला बघ असं म्हणून पाटील पोट धरून हसू लागला. त्याबरोबर सर्वच मंडळी हसली आणि चावडी दणाणली. त्या सरशी पंतांच्या कपाळाची शीर सणाणली आणि ते वळून चिडक्या आवाजात म्हणाले, पाटील, ही चावडी आहे, चव्हाटा नव्हे. हे ऐकून हसणारा पाटील एकदम आचकला. त्याचा चेहरा खरकन उतरला. पण लगेच त्याच्याही कपाळावर आठीव उमटली आणि तो डोळे वटारून म्हणाला, आणि पंत, मी पाटील आहे, डोंबारी नव. मग डोंबाऱ्यासारखं वागणं बंद करा. पंतांनी पुन्हा दणका दिला आणि पाटीलही पिसाट झाला. तो मान उंचावून पंतांकडे पाहत म्हणाला, आम्ही कसं बी वागू, तुम्ही आमासनी सांगू नकासा. ते कसं बी वागणं घरात. पंत पुढे पाहत काम करीत उत्तरले, देऊळ, चावडी, धर्मशाळा हे ज्याला कळत नाही त्यानं पाटीलकीचे हौस धरू नये. हे तुम्ही आमासनी नका शिकू. पाटील तावात येऊन म्हणाला, मी हौसेनं पाटील झालो नाही, हक्कानं. मग पाटलासारखं वागा. पंत गुरकले. पर तुम्ही मला दाब देणार कोण? पाटील गुड घेमेटी घेऊन बोलला आणि पंत म्हणाले, मी विष्णूपंत कुलकर्णी आहे, नीट वागा, नाहीतर मी तुम्हाला 4 दिवसात सरळ करीन. पाटीलकीची धुंदी चढू देऊ नका. हा गलबला ऐकून पेठेतील लोक चावडी पुढे जमले. लोकांनी पाटलाला विचारलं, पाटील, काय भानगड आहे ही? विचारा त्या पंतसनीच. असं म्हणून पाटलानं मान फिरवली आणि पंत म्हणाले, हे पाटील या चावडीचा कुंटणखाना करू पाहत आहेत. एवढ्यात सातारचा एक खास पोलीस
एक नवा हुकूम घेऊन चावडीत आला आणि पहिला वाद बाजूला सरला. पंतांनी तो हुकूम वाचून पाटलाकडे फेकला. त्या हुकुमानं वयात आलेल्या सर्व मांगांना आणि गावातील इतर गुन्हेगारांना 3 वेळा हजेरी लावण्याचा अधिकार पोलीस पाटील आणि कुलकर्णी यांना दिला होता. तो हुकूम हातात पडताच रावसाहेब पाटलानं ताडकन उडीच मारली. उशीर चावडीच्या खांबाला टेकून ऐकत बसलेल्या रामोशाला पाटील म्हणाला, अय लेका रामोशा, पेंगत काय बसलायस? पळ, सारी मांग मोर घालून ये, चल. त्याबरोबर रामोशी पटका सावरीत मागवाड्याकडे निघाला. पाटलानं विजयी मुद्रेनं पंतांकडे पाहिलं तेव्हा ते किंचित खिन्न झालेले दिसले. त्यांच्याकडे पाहत पाहतच पाटील पुन्हा ओरडला, ए रामोशा, येताना त्या तायल्या महाराला बी आण. पुढील भाग लवकरच.